शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी आणि गुन्हे नियंत्रण मोहिमेअंतर्गत अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे। सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी लक्ष्य करून चोरी करणाऱ्या प्रवीण तेजलाल बलावी या सराईत चोरट्याला अंबाझरी पोलिसांनी मुसके आवळले आहेत। पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांनी या अटकेबाबत अधिकृत माहिती दिली। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण बलावी याचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत जुना आणि गंभीर स्वरूपाचा आहे। काही वर्षांपूर्वी नागपुरातील एका न्यायाधीशांच्या बंगल्यात घुसून पिस्तूल चोरण्याच्या गाजलेल्या घटनेतही प्रवीण बलावीचा सहभाग होता। मॉर्निंग वॉक दरम्यान उघड्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर नजर ठेवून चोरी करण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे अंबाझरी परिसरात भीतीचे वातावरण होते। मात्र पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून आरोपीला गजाआड केली आहे। या कारवाईमुळे अंबाझरी परिसरातील अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांच्या नेतृत्वाखाली पुढील सखोल तपास सुरू आहे। हा आरोपी आहे प्रवीण तेजलाल बलावी। हा आरोपी पांढरवुडेला राहतो आहे संजयनगरचा आणि त्यांनी आमच्या इथे अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर जे मॉर्निंग वॉक करता एक इसम आले होते। त्यांची गाडी ही 8:30 ते 10च्या दरम्यान गेटजवळ उभी असताना ती चोरून दिलेली आहे त्यांनी। आणि एक गाडी ही 10 तारखेची घटना आहे आणि एक 15 तारखेला तशीच सीतावर्डी हद्दीतून शनी मंदिरमध्ये दर्शनाकरता आले असता त्या ठिकाणून त्यांनी ती गाडी चोरी केलेली आहे। हा आरोपी गाडी चोरून त्यांनी आपल्या तिथे एरियात ही गाडी ठेवल्या होत्या दोन्ही पण। आम्ही हा अशा 50,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आमची एक DCP मॅडम आहे। DCP मॅडम यांच्या याच्यात मार्गदर्शनात ACP साहेब सीतावर्डी व आमचे सिनियर PI विनोद गोडबोले सर यांच्या मार्गदर्शनात DBT आम्ही राजेश लोही आणि आमचं पथक बलजीत सिंग ठाकूर, राज तायडे, प्रवीण लोखंडे आणि कमलेश नानेर असे मिळून आम्ही यांच्या आरोपीला पकडून त्याच्याकडून 50,000चा माल जप्त केला आहे। त्यापूर्वी त्यांनी 3-4 वर्षा अगोदर चोरी केलेली होती। त्यामध्ये एका जज साहेबांच्या घरी चोरी करून त्याने तिथला एक हत्यार एक रिव्हॉल्वर तिथे त्यांनी चोरली होती। त्यात तो अटक होता।